आणि आता बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात। शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली। तर पोस्ट करणाऱ्या विशाल गोरडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विशाल गोरडे नामक व्यक्तीवर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर सोशल मीडियावर असभ्य भाषेत टीका करण्यात आली होती। दोन समूहात भांडण लावणे, हेतुपुरस्सर अपमान करणे, सोशल मीडियातून अश्लील साहित्य प्रकाशित करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे। कविता, शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत शरद पवार यांच्यावरती जे फेसबुकद्वारे जे आहे आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती सोशल मीडियावरती। या आक्षेपार्ह पोस्ट संदर्भात जो विशाल गोराडे नामक जो व्यक्ती आहे याच्यावरती सीबीडी पोलीस ठाण्यामध्ये जे आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिला प्रदेश सरचिटणीस जे आहेत भावना घाणेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन समूहात भांडण लावले, अपमान करणे, सोशल मीडियातून अश्लील साहित्य प्रकाशित करणे आदी कलमांतर्गत जो आहे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जी आहे ती आक्रमक होताना पाहायला मिळालेली आहे। त्याचबरोबर हा जो सोशल मीडियावरती पोस्ट टाकणारा विशाल गोराडे नामक जो व्यक्ती आहे हा जर समोर आल्यास त्याला काळ फासण्याचा इशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांनी दिलेला आहे। सोशल मीडियावर जे फेसबुकवरती जी खालच्या भाषेमध्ये जी टीका केली होती या संदर्भात जी आहे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्यापही अटक करण्यात आलेला नाही। त्याचा शोध जो आहे सीबीडी पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात। पण कविता, खरं तर आता आरोपी अद्यापही अटकेत नाहीये, पण पोलीस कशा प्रकारे तपास करत आहेत, कशा प्रकारे शोध घेत आहेत? पोलिसांनी जे आहे त्यांच्या प्रकारचा सर्व शोध मोहीम जे आहे त्या ज्या परिसरामध्ये राहतो त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी कामाला जातो, ज्यांच्याबरोबर उठतो बसतो या अशी जी लोक आहेत त्यांचे मित्रपरिवार आहेत यांच्याशी चौकशी करून जे आहे त्याच्याबद्दल जी त्याला अटक करण्याची जी कारवाई आहे ती सुरू केलेली आहे। सीबीडी पोलीस जे आहेत ते आता अलर्ट मोडवरती येऊन या प्रकरणाचा जो आहे पूर्ण खुलासा करण्याचा प्रयत्न करतायत। जी, धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।